कैलासवासी अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार यंदा लोकमतचे मुख्य उपसंपादक रवींद्र देशमुख यांना प्रदान करण्यात आला। कैलासवासी अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार यंदा दैनिक लोकमतचे मुख्य उपसंपादक रवींद्र देशमुख यांना ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी दैनिक सुराज्यचे संस्थापक राकेश टोळे आणि नीता कुलकर्णी उपस्थित होत्या। यावेळी श्रीकांत मोरे यांनी एआयच्या युगात निर्भीड व वस्तुनिष्ठ पत्रकारिता जपणे हीच खरी कसोटी असल्याचं सांगितलं। या पत्रकारितेला खऱ्या अर्थानं पुढं आधुनिकीकरण यायला लागलं। भारतामध्ये हा फार उशीर आला। टाइम्स ऑफ इंडियाचे असतील, बाळासाहेब कर्पणकरांचा आम्ही उल्लेख नेहमी करतो, परंतु आत्ता आपल्याकडं आधुनिक पत्रकारिता आली आहे। पण आता एआय जीवन पत्रकारिता जी आलेली आहे ती खरी काळाची म्हणजे एक फार मोठा थ्रेट निर्माण झालेला पत्रकारितेला। कारण फार सोपं झालेलं आहे एखाद्या गोष्टीवरची माहिती आणि ती एआय जीवनची माहिती आहे कितपत वस्तुस्थितीला धरून आहे। तो मुद्दा काय म्हटला होता की वस्तुस्थितीला धरून लिहा। आता एआय जीवन वस्तुस्थितीला धरून येणार आहे का? दुसरं मला शंका आहे, म्हणजे कदाचित त्यातले जाणकार सांगू शकतील, पण एआय जीवन पत्रकारिता आता आलेली आहे, यायला लागलेली आहे। अनेक पद्धतीने त्याच्या बाबतीमध्ये विकास होणं, संशोधन होणं, कदाचित काही तज्ज्ञ माणसं बोलत आहेत, पण एवढं मात्र कळतं की जे चाललंय ते योग्य चाललंय। जे चाललंय ते पत्रकारितेच्या जे कार्य सोलापूर शहराचा जो इतिहास आहे, रंगाना वैद्यांशी माझा मी जिल्हा उपनिबंधक असताना अनेक वेळा संपर्क आला। अण्णासाहेबांपासूनची पत्रकारिता पुढे आली। सोलापूरचं नाव लौकिक उभ्या महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून प्रसिद्ध आहे। राकेश टोळे यांनी पत्रकारिता ही समाजाचा आरसा असल्याचे मत व्यक्त केले। आविष्कार अशासाठी म्हणते की पत्रकारिता करताना अनेकदा वस्तुनिष्ठ लिखाण करताना माणसं दुखावली जातात, पण अविनाश कुलकर्णींकडे अशी कला होती की ते वस्तुनिष्ठ पत्रकारिता करायचे, बातमी द्यायचे, पण त्यांची बातमी वाचून सुद्धा समोरचा दुखावला जायचा नाही। परखड बातमीदारी त्यांनी केली, पण त्यांचे शब्द इतके मृदू असायचे ना की समोरच्या माणसालाही असं जाणवायचं नाही की त्यांनी आपल्यावर टीका केली। केसरीमध्ये आम्ही दोघे एकत्र अनेक वर्ष काम आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार रवींद्रजी तुम्हाला मिळतो। तुमची जबाबदारी आजपासून आणखीन वाढली, लक्षात ठेवा। तुम्ही खूप चांगलं काम करताय, पण अविनाशजींच्या नावाचा पुरस्कार मिळणं यात इतका मोठा गौरव आहे आपल्या पत्रकारितेचा आणि आपल्या भविष्यातल्या पत्रकारिता करतानाही आपल्याला हे नक्की जपलं पाहिजे की मी अविनाश कुलकर्णी या नावाने पुरस्कार स्वीकारलाय आणि मला त्याची जाणीव ही अखेरपर्यंत ठेवली पाहिजे। आणि मला वाटतं की पत्रकारितेतून हा गौरवास्पद इतिहास यापुढच्या काळात लिहिला जावा। प्रत्येकाने समाजाप्रती आपण काय देणं लागतो, तुम्ही बातम्या लिहा, पण बातम्या लिहिताना आपण स्वतः काय करू शकतो समाजासाठी याची जाणीव ठेवा। मला वाटतं ही जाणीव जर प्रत्येकानं ठेवली तर ती अविनाशजींना उत्तम श्रद्धांजली ठरेल। पुरस्काराची रक्कम रवींद्र देशमुख यांनी आस्था रोटी बँकेला सुपूर्द केली। यावेळी आनंद तालिकोटी उपस्थित होते। कार्यक्रमात सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, सरचिटणीस सागर सुरवसे, ज्येष्ठ पत्रकार संजीव पिंपरकर, अभय दिवाणजी, पुरुषोत्तम कुलकर्णी, प्राध्यापक बाळासाहेब भास्कर, अविनाश सीताराम कुलकर्णी, प्रशांत जोशी, भगवान परळीकर, दशरथ वडतिले, प्रशांत बडवे, पद्माकर कुलकर्णी तसेच कुलकर्णी कुटुंबीय आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते।